इंग्रजीमध्ये बोलताना अचानक शब्द आठवत नाहीत आणि मग एक विचित्र शांतता. असं होतंच नाही का? पण घाबरू नका. आज आपण हेच बघणार आहोत की बोलताना येणाऱ्या या पॉजला आपल्या संभाषणाचं सर्वात मोठं शस्त्र कसं बनवता येईल. नवीन भाषा शिकताना असं होणं अगदीच स्वाभाविक आहे. बोलता बोलता अचानक शब्द सुचेनासे होतात आणि सगळं शांत होतं. पण गंमत म्हणजे ह्याच शांततेत एक खूप प्रभावी उपाय दडलेला आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया त्या अडखळणाऱ्या क्षणांपासून. मग बघूया बोलणाऱ्यांचे गुप्त साधन काय आहे. त्यानंतर विचार आणि स्पष्टीकरणासाठी आणि जोडणी आणि आत्मविश्वासासाठी काय वापरता येईल. आणि सगळ्यात शेवटी ही साधनं हुशारीने कशी वापरायची हेही समजून घेऊया. आपल्याला अनेकदा वाटतं की काही गोष्टी आपल्या कमजोरी आहेत, पण खरं तर ते आपल्या ताकद बनू शकतात. आणि हे फिलर शब्द म्हणजे नेमकं तेच आहेत. हे बोलण्यातला अडथळा नाहीये, तर एक अत्यंत उपयुक्त असं गुप्त साधन आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर फिलर शब्द म्हणजे काय, तर हे असे छोटे शब्द आहेत जे आपल्या मेंदूला विचार करायला थोडासा वेळ देतात. समजा आपले विचार आणि आपलं बोलणं या दोन किनाऱ्यांमध्ये हे एका पुलासारखं काम करतात. त्यामुळे बोलण्याचा फ्लो तुटत नाही. चला तर मग आपलं पहिलं टूलकिट उघडूया. यात आपण असे फिलर्स पाहणार आहोत जे विचार संघटित करून बोलण्यात स्पष्टता आणायला मदत करतात. हे फिलर्स तर आपण सगळेच वापरतो, जसं की वेल आय गेस. जेव्हा डोक्यात योग्य शब्द येत नसतो तेव्हा हे शब्द ती शांतता भरून काढतात. वेल लेट मी थिंक असं म्हटलं की समोरच्याला पण कळतं की हो, आता काहीतरी विचार करून उत्तर येणार आहे. कधीकधी आपल्याला आपला मुद्दा अधिक सोपा करून सांगायचा असतो किंवा एखादा गैरसमज दूर करायचा असतो. अशा वेळी हे शब्द जादू करतात. बेसिकली वापरून थेट मूळ मुद्दा सांगता येतो, तर टू बी ऑनेस्ट वापरून आपलं खरं मत समोर ठेवता येतं. आता बघा, हे दोन्ही प्रकारचे फिलर्स एकत्र कसे काम करतात. वेल ॲक्च्युली आय मिस्ड द बस. इथे वेलने विचार करायला थोडा वेळ दिला आणि ॲक्च्युलीने खरं कारण स्पष्ट केलं. यामुळे संभाषण किती नैसर्गिक आणि सहज वाटतं, बरोबर? ठीक आहे, तर आता आपण आपल्या दुसऱ्या टूलकिटकडे वळूया. हे आहे जोडणी आणि आत्मविश्वासाचं साहित्य. म्हणजे असे फिलर्स जे फक्त विचार करायलाच नाही, तर कनेक्शन बनवायला आणि कॉन्फिडन्स दाखवायला मदत करतात. आपलं वैयक्तिक मत मांडताना हे शब्द खूप उपयोगी पडतात. जसं की इन माय ओपिनियन, आय थिंक, पर्सनली. हे शब्द वापरल्याने काय होतं, आपलं बोलणं स्पष्ट होतं आणि समोरच्यालाही कळतं की हे आपलं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे चर्चा भटकत नाही. हे शब्द म्हणजे आपल्या बोलण्यातल्या गोंदासारखे आहेत. सो, देन, हाउएव्हर. ते वेगवेगळ्या वाक्यांना, वेगवेगळ्या कल्पनांना एकत्र चिकटवतात. त्यामुळे एक सलग गोष्ट तयार होते आणि ऐकणाऱ्याला समजायला सोपं जातं. आणि मग येतात आत्मविश्वास दर्शवणारे फिलर्स. ऑफकोर्स, डेफिनेटली, ॲब्सल्युटली या शब्दांमध्येच एक पॉवर आहे, नाही का? जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण खात्री असते तेव्हा हे शब्द वापरले की बोलण्यात एक वेगळाच ठामपणा येतो. आत्मविश्वास लगेच दिसून येतो. तर आता आपल्याकडे एक मस्त टूलकिट तयार झाला आहे. पण कोणतंही साधन वापरण्याचे काही नियम असतातच. चला तर मग हे फिलर्स हुशारीने कसे वापरायचे याचे काही सोपे नियम बघूया. फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. रोजच्या बोलण्यात त्याचा सराव करा, तरच ते सवयीचे होतील. 2. यांचा अतिवापर करू नका, नाहीतर ते नैसर्गिक वाटेल. आणि 3रं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्मविश्वासाने बोला. हे शब्द मदतीसाठी आहेत, कमजोरी लपवण्यासाठी नाहीत. हे लक्षात ठेवायला हवं. या सगळ्याचा अर्थ काय? अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्या बोलण्यात खूप मोठा फरक घडवू शकतात. त्यामुळे पुढच्या वेळी इंग्रजीमध्ये बोलताना या फिलर्सचा हुशारीने वापर करा आणि बघा संभाषण कसं अधिक प्रभावी होतं ते. तर मग आता पुढचं वाक्य काय असणार आहे?